बिस्मिल्लाह अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह व अला आलिहि व अस्हाबी अजमाइन। मैं डॉक्टर बसीर अहमद ख़ान, कंसल्टेंट साइकेट्रिस्ट, सहारा हॉस्पिटल परभनी। अल्हम्दुलिल्लाह पिछले तकरीबन कमोबेश 20 सालों से अल्लाह रब्बुल आलमीन हमारे ज़रिए तिब्बी लाइन से, मेडिसिन की लाइन से खिदमत अंजाम ले रहा है। अल्हम्दुलिल्लाह मरीज़ों को शिफायाब कर रहा है। इसके लिए हम अल्लाह ताला के शुक्रगुज़ार हैं। ऐसे तो कई बातें होती हैं जो मुझे शेयर करनी होती है, और रोज़ भी जो मरीज़ आ रहे हैं इंशाअल्लाह उनके रुदाद इंशाअल्लाह वक्तन फ़ौक़्तन हम बयान करने की इंशाअल्लाह आपसे कोशिश करते रहेंगे। जिस एतबार से अल्लाह रब्बुल आलमीन हमसे खिदमत ले रहा है उसकी एक छोटी सी झलक इंशाअल्लाह हम आने वाले अभी ये जो वीडियो है उसमें आपको बताएंगे। शराब के नशे से क्या मुसलमान क्या गैर मुसलमान, तभी समाज के अंदर में बहुत बुरी तरह से जंगल की आग की तरह ये लत फैल रही है। इससे बिलखुसूस औरतें, बच्चे काफ़ी परेशान रहते हैं। हमारी एक छोटी सी अदना सी कोशिश रहती है कि लोगों को उनके इस शराब की नशे से जो आदी हैं, जो मरीज़ हैं, उनको छुड़ाएं, उनके फैमिली में मोहब्बत पैदा करें, उनको समाजी एतबार से अच्छे से इंटीग्रेट करने की कोशिश करें। इस एतबार से कई समाज के खिदमत गुज़ार लोग, कई नगर सेवक, नगर सेविकाएँ हमारे पास में आती हैं, मरीज़ों को लाती हैं। एक ऐसे ही सेलू से नगर सेविका भी जो चुन के आई है, कमल ताई, वो कल हमारे पास आई थी और आने के बाद हमने उनका इस्तकबाल किया, और उसके साथ जो आगे जो पेश आया है, जो मरीज़ों के साथ जो बातचीत उन्होंने की है और जो हम लोगों को उन्होंने सराहा है, ये हमारे लिए बड़ा ही एक एनर्जी देने वाला, एक मोटिवेशनल जो है, एक एनर्जी बूस्टर के तौर पे काम करता है। ये वीडियो इंशाल्लाह मैं आपके साथ में शेयर करने जा रहा हूँ। आपसे भी गुजारिश है, आप भी ज़्यादा से ज़्यादा इसको शेयर कीजिए और लोगों को शराब से इंशाल्लाह छुड़ाइए। अल्लाह रब्बुल आलमीन तमाम मरीज़ों को शिफा नसीब फरमाए, आमीन या रब्बुल आलमीन। मागच्या निवडणुकीमध्ये ते जिंकून आले, तर सगळ्यात पहिलं आम्ही त्यांचं अभिनंदन करतो ताई, खूप खूप अभिनंदन। आणि कमलताईबद्दल थोडंसं आम्ही सांगतो। आमच्या या दवाखान्यामध्ये व्यसनमुक्तीचं प्रोग्राम चालू राहते। पेशंटला दररोजच पेशंट आपल्याकडे कधी 10, कधी 15, कधी 20 पेशंट, महिन्यामध्ये 500-600 पेशंट आपल्यापाशी होतात, ज्यांची दारू आपण सोडवतात। सेलूमधले कमीत कमी आतापर्यंत एक 50 तरी पेशंट असतील, 50 पेशंट नाही, 50 पेक्षा जास्त जे कमलताईने स्वतःहून इकडे घेऊन आले आणि त्यांची दारू सोडवलेली आहे। ते खूप पुण्याचं काम वाटून घेतलेलं आहे। तर सगळ्यात पहिलं आम्ही जे ना निवडून आल्याबद्दल कमलताईचं जे ना आम्ही मॅडमला सांगतो, त्यांचा सत्कार करा म्हणून। सगळे मुलं एकदम छान झाले, तर नाहीतर इतके बेकार झाले होते की बघायचं कामच नाही। तर कमलताई को थोड़ा मिठाई खिला। हाँ बस, बाकी पेशंटों में दे दो सब। ताई एक 2 शब्द जरा व्यसन बद्दल आणि पेशंट बद्दल आणि आमची सेवा कशी आहे त्याबद्दल थोडं जर बोलले तर आमच्या पेशंटला आणि आम्हाला सुद्धा, आमच्या टीमला सुद्धा प्रोत्साहन मिळणार आहे। ठीक आहे, ठीक आहे। इथं आणण्याबद्दल इतकं चांगला दवाखाना आहे, डॉक्टर साहेब एक खूप छान आहे। इथं आमचा मुलगा निव्वळ कामातून गेला होता, आज माझा मुलगा माझ्या मागं पाठीमागे आहे। आज त्यानेच मला नगरसेवक केलं समजा, नाहीतर असा लोळत होता कुठं पण। इथं आणलं डॉक्टर साहेबाचा दवाखाना तिकडं होता, त्यांना एकदा आणलं, यांचे पाय धरले मी, माझा मुलगा इतका छान झाला। त्याच्यानंतर 50-60 मुलं हिंगोलीचे आणले, मी कळमदुरीचे आणले, आमचे शेलूचे तर भरपूर आणले। तर माझ्या माहेरच्या यवतमाळ जिल्ह्यात माझे वडील आणले होते, बरेच जण आले, सगळे असे एकदम ओके होऊन गेले। तर आता पण आज एक मुलगा आणला, 15 दिवसाखाली 2 जण आणले होते। निवडून आल्यानंतर ताई आपण काय तिकडे काम करणार आहोत त्याच्याबद्दल सुद्धा थोडंसं जानकारी द्या पेशंटला, सगळ्यांना। तिकडे आपण आता कामं करूत ना, जेवढे होतील तेवढे चांगलेच कामं करायचे आपल्याला। काही लाईट, नाल्या, दवाखान्याचे, कशाचे भी जरी असले तरी आम्ही एक शिबिर घेऊ तुमच्या मार्फत, काही हरकत नाही, कधी बी या, कधी बी घेऊन टाकू आपण शिबिर। तर खूप छान बोलले ताई तुम्ही, आणि आम्हाला तुम्ही आल्यामुळे आणि तुमच्या 2 शब्दामुळे आम्हाला खूप, आमच्या टीमला खूप प्रोत्साहन मिळालं आणि आमच्या पेशंटला सुद्धा खूप प्रोत्साहन मिळालं। काय म्हणतो बळ? हां, हे बघ ताईने 50-60 तर त्यांच्या आई वडिलाला इतका त्रास होता की बघायचं काम नाही। ह्याच रडू लागल्या, यांना म्हणून तुम्ही ताण घेऊ नका, मी येते बरोबर, चला आपण। बरोबर, ठीक आहे। तर ताईचा सत्कार। आज या दवाखान्याचं मला सुद्धा नाव माहीत नव्हतं,
तर मला एक तुमच्या असं माझा मानलेला भाऊ आहे पोलीसमध्ये, याच्या समाजाचं पठाण म्हणून, त्यानं मला ते ॲड्रेस दिला. त्या ॲड्रेसाच्या नावावर मी एकटी मुलगी आली इथं मेवण्याला घेऊन. आज असे डॉक्टर साहेब मी हिंगोली याच्यामध्ये दवाखाने ढूंढले, पण आतापर्यंत मला असा दवाखाना एकही नाही भेटला. एवढा पैसा खर्च केला मी. तर याच्याबद्दल आज साहेबाचे, माझा आत्याचा मुलगा असा रडत होता की आम्हाला रात डोळ्याला असा झोपसुद्धा नव्हती. त्याची आई वारलेली आहे, बाबा वारलेले आहे. आज मी मेवणी आहे असून त्याला मी स्वतः दवाखान्यात आणलं. याच्याबद्दलच मला डॉक्टर साहेबाला कोटीचा धन्यवाद मागते मी, आणि सगळ्यासाठी आशीर्वादित मागते. धन्यवाद.